बघा मॅम, मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग. हे जे फंक्शन्स आहे ना, मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग. याच्यामध्ये तुम्ही बेकिंग पण करू शकता आणि कुकिंग पण करू शकता. आता मला याच्यामध्ये केक, नानखटाई, बिस्किट, बट्टी, पिझ्झा बेस, कुकीज बनवायचं आहे. तर मी याला सिलेक्ट केला. ओके, 75 डिग्री याला प्रेस करायचा, डिग्री कमी करायचा, 90, 160, 350. मला केक, नानखटाई, बिस्किट, बट्टी, पिझ्झा बेस, कुकीजसाठी 160ला गेला. इथून वेळ द्यायचा, हे प्लस मायनस जे वेळ द्यायचं आहे, सॉरी, हे इथून सिलेक्ट केला ना मी, सिलेक्ट केला स्टार्ट, मग इथून वेळ द्यायचा, हां कमी जास्त, आणि स्टार्ट करायचं ना. हां, हे डोर लावून परत स्टार्ट करू शकता तुम्ही असं. हा स्टॉपचं बटन आहे. ओके, मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग आला. त्याच्यानंतर याच्यामध्ये टपरवेअर, बोरोसिल, प्लास्टिक, फायबर, लाकूड, माती हे पॉट यूज करू शकतात. ग्रिल म्हणजे भाजणे. ग्रिल सिलेक्ट केला, इथून वेळ द्यायचा आणि स्टार्ट करायचा. ग्रिल म्हणजे भाजणे. ओके, त्याच्यानंतर कन्व्हेक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये. कन्व्हेक्शन, नानखटाई, बिस्किट, बट्टी, पिझ्झा बेस, कुकीज बनवायचं आहे. सर्वात छान केक 180 डिग्री सिलेक्ट केला, इथून वेळ द्यायचा आणि स्टार्ट करायचा. ओके, आणि याच्यामध्ये ग्रिल आणि कन्व्हेक्शनला तुम्ही स्टील, मेटल, जर्मन, पितल, लोखंड, सोना, चांदी सर्व पॉट यूज करू शकता. हे रोटेसरी, याच्यामध्ये चिकन, फिश, पनीर टिक्का, कबाब हे असं रोटेसरी होईल, फिरेल ते. ओके, आणि याच्यामध्ये पण स्टील, मेटल यूज करू शकतात. याच्यामध्ये तुम्ही मायक्रोला जे आहे सूप वगैरे पण बनवू शकतात, बॉडी फूड पण यूज करू शकतात. आणि याच्यामध्ये हे जे दिलेलं आहे ऑल मेनू, ऑटो कुक मेनू दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला मोड आणि टाईम सिलेक्ट करायची गरज नाही, फक्त कोड नंबर दाबायचा आहे. हा, इथे वरती पूर्ण हे लावलेली लिस्ट, याच्यामध्ये कोड नंबर दाबून सिलेक्ट करून बनवू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. याच्यानंतर जे आहे कन्व्हेक्शनला केक, नानखटाई, बिस्किट, रोस्टिंग, बेकिंग प्लस कुकिंग हे ऑटो कुक मेनूला आला आहे. वेळ इथून द्यायचा आहे प्लस मायनस. ओके, फॉर एक्झाम्पल ग्रिल केला मी, इथून वेळ दिला, स्टार्ट केला. ओके, स्टॉप केला, 3 सेकंड प्रेस केला की लॉक होऊन जातो. प्लस मायनस वेळचा आहे. हा जे आहे सॅनिटायझेशन पण दिलं आहे, झिरो वेस्टेज पण दिलं आहे, इमिजिएटली मेनू पण दिलेला आहे. हे रोटेसरी सोबत मायक्रो पण घेऊ शकतात तुम्ही. एअर फ्राय पण आहे, हा एअर फ्राईंग पण याला एअर फ्राईंग कसं यूज करायचा, एअर फ्राईंगमध्ये हे सिलेक्ट करायचं आहे, जे तुम्हाला घ्यायचं आहे सिलेक्ट करायचं आहे, स्टार्ट करायचं आहे. 200 ग्राम डिग्री सांगतो आणि स्टार्ट करायचं आहे. स्टॉप, हात वल्ले असेल तेव्हा टच नाही करायचा, शॉक लागू शकतो तुम्हाला.